नमस्कार. कित्येक जणांना हा प्रश्न असतो, योगाने वेट लॉस होतं का? तर आज मी खूप चांगली चांगली योगासनं, मी निवडलेली योगासनं तुमच्यासाठी आणलेली आहेत आणि माझ्यासोबत गायत्री सुद्धा आहे. योगाने जे रिझल्ट्स मिळतात ना वेट लॉस करिता, ते लॉंग टर्म असतात आणि त्यामुळे योगासने तुम्ही जर रोज केलीत, त्याची सवय तुम्हाला लागली, तर त्यामध्ये तुमची आवड निर्माण होते आणि त्या आवडीमुळे तुमची योगासनं आहेत ती खूप चांगली व्हायला लागतात आणि सराव तुमचा वाढत जातो. तर ही योगासनं कशी करायची ते आपण पाहूयात. सोपी आहेत योगासनं, तुम्हा सर्वांना नक्की जमतील. आपण पहिलं आसन पाहूयात उभं राहून. पोट कमी करण्यासाठी पहिले हळूहळू पोटावरती स्ट्रेचेस, पोटावरती दाब आणि वजन येणारी योगासने आपण पहिले निवडायची. तर त्यातलं एक पहिलं योगासन आपण पाहतोय कोणासन. कोणासन अत्यंत सोपं आसन आहे, कारण हे आपण उभ्या उभ्या एक हात वरती घेऊन एका बाजूला बेंड करायचं आहे. हे योगासन जे आहे, गायत्री एकदा परत दाखव. या योगासनामध्ये जेव्हा आपण हात पूर्णपणे कानाच्या वर ठेवतो आणि ॲक्च्युअली जसं केलं पाहिजे योगासन, यात जरा फरक पडतो. म्हणजे सहजपणे जर आपण हे आसन पाहिलं आणि असंच्या असं आपल्याला करायचं असेल तर आपण पाय जोडून फक्त हात घेऊन बेंड करणार, पण हा बेंड आणखीन वाढवलात तर इथे चांगला स्ट्रेच, हा स्ट्रेच अजून वाढतो, इथला स्ट्रेच आणखीन वाढतो आणि तो खरा सराव आहे. तो स्ट्रेच वाढून वाढून मग हे साईड्सचे फॅट आहेत ना, ते हळूहळू कमी होण्यासाठी सुरुवात होते आणि त्यासाठी आपण प्रत्येक बोट पूर्ण हात हा ताणायचा आहे आणि हा ताण आहे तो सलग 1 मिनिटाच्या पुढे, मग तुम्ही कितीही करू शकता, 1 मिनिट, 1.5 मिनिट, 2 मिनिटापर्यंत जा. हे एका बाजूला आणि मग दुसऱ्या बाजूला सुद्धा तसंच सारखं करायचं आहे. असंच आपण 1.5 ते 2 मिनिट होल्ड केलात की तेच रिपिटेशन अजून 2दा 3दा जर केलं तर त्याचा खूपच चांगला उपयोग होतो. म्हणजे जवळजवळ 8 ते 10 दिवस जर तुम्ही सलग करत राहिलात आणि तेही रिपिटेशन सहित, तर तुम्हाला स्वतःला जाणवेल की तुमचे साईड्सचे फॅट आहे ते हळूहळू कमी होत चालले. आणि हे आसन टिकवण्यासाठी सुद्धा सोपं आहे. यात दम लागणार नाही, यात आसन सोडावंसं वाटणार नाही, कारण हे आपल्याला पेललं जाईल. यामध्ये हा स्ट्रेच आपण सहजपणे देऊ शकतो. म्हणून या आसनाचा सराव सर्वात पहिले करा. मग आता दुसरं आसन पुढचं पाहूयात. हे आसन आपण आता पाहिलं. त्रिकोणासनाचा सुद्धा आपण सराव करतो, पण मधल्यामध्ये हे जे आसन आहे ना, ते आहे तिर्यक ताडासन. या आसनामध्ये आपल्याला धडाचं पूर्ण अप्पर बॉडीचं वजन हे फक्त एका साईड्सवरती पेलायचं असतं आणि त्यामुळे यामध्ये जो स्ट्रेच येतो ना, तो यापेक्षा कोणासनापेक्षा अधिक असतो, जास्त असतो. या तिर्यक ताडासनामध्ये सुद्धा आपण बाजूने बघूयात. साईडने जेव्हा हा बेंड करते ना मी, हा बेंड एक सरळ रेषेत आहे, म्हणजे माझी कंबर, माझे पाय पूर्ण एका रेषेत बेंड आहे. पण त्यामध्ये जर मी पुढे वाकले तर हा स्ट्रेच आहे तो निघून जाईल. तर पुढे न वाकता आपल्याला पूर्ण साईड बेंडिंग यामध्ये करायची आहे. ही साईड बेंडिंग करून हात सरळ ठेवून आपण इथे स्ट्रेच आहे तो अजून वाढवू शकतो. म्हणून कोणासनानंतर या आसनाचा सराव करायचा. हे आसन तसं होल्ड करण्यासाठी जरासं कठीण जाऊ शकतं, कारण यात आपल्याला अप्पर बॉडीचं पूर्ण वजन पेलायचं आहे. म्हणून आपण पहिले 30 सेकंदांपासून हा सराव करू शकतो. 30 सेकंदांचा हा सराव जवळजवळ 4 ते 5 वेळा करायचा, प्रत्येक बाजूला, उजवीकडे आणि डावीकडे. पुढचं आसन पाहण्यापूर्वी यातच मी थोडंसं एक तुम्हाला चेंज करून सांगते. इंटरलॉक फिंगर्स जेव्हा आपण करतो तेव्हा एक सपोर्ट मिळत असतो, पण जेव्हा आपण हातांमध्ये थोडं अंतर ठेवणार आणि हात असे ठेवणार आणि हा असा बेंड करणार, तेव्हा अधिकच ताण आपल्याला बाजूला मिळेल. पण या आसनामध्ये दोन्ही हात कानाला लागलेले पाहिजेत, इतकं. रिलॅक्स. पुढचं आसन आपण पाहूयात. साईडला स्ट्रेचेस दिले, आता ट्विस्टिंग द्यायची आहे आणि ट्विस्टिंगसाठी खाली बसून आपण 2 सोपी आसनं करायची. पहिलं सोपं आसन आहे ते बसल्या बसल्या साधी मांडी घालून तुम्ही करू शकता आणि पद्मासन घालून सुद्धा करू शकता. हे आहे वक्र पद्मासन. वक्र पद्मासनात गायत्री साधी मांडी घालून दाखवेल आणि मी पद्मासनात दाखवते. दोन्ही हात बाजूला ठेवायचे, एका बाजूला.
पण ते शरीरापासून थोडेसे दूर असले पाहिजेत. मग दोन्ही हातांचे कोपरे हे खाली जमिनीवर ठेवायचे. पण हे झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची स्टेप ही आहे की तुमचा खांदा हा जास्तीत जास्त खाली आला पाहिजे. म्हणजे आता तुमच्या बाजूला माझा कुठला खांदा आहे? डावा. गायत्रीचा आणि माझा डावा खांदा हा तुमच्या साईडला आहे आणि तो खांदा मी जितका खाली घेणार तितका माझा ट्विस्टिंग आहे ती इम्प्रूव्ह होणार. जर हा खांदा असा वर असेल आणि उजवा खांदा खाली असेल तर पोटाला पीळ अजिबात मिळणार नाही. आणि जेव्हा डावा खांदा खाली असेल तेव्हा मिळणार. म्हणजे उजवीकडे बेंड करताना लेफ्ट शोल्डर आणि डावीकडे बेंड करत असताना राईट शोल्डर हा खाली घ्यायचा. असंच आपण दुसऱ्या बाजूला सुद्धा करायचं आहे. पहिले एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत असताना पोटाला पीळ देऊन खाली बेंड करायचा. हे आहे वक्र पद्मासन. या आसनामध्ये बरेच जण ही मांडी उचलतात आणि त्यामुळे जो पीळ आहे तो प्रॉपर बसत नाही. त्यामुळे तुम्ही ही मांडी जी आहे ती अजिबात वरती उचलायची नाही अशी. आणि असं आसन केलं तर मग ते चुकीचं ठरणार आहे. आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण पूर्ण पोझिशन करतो त्यामुळे ती अंतिम स्थिती आसनाची तिथपर्यंत जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत म्हणजे जर असं ऑब्झर्वेशन असेल की डोकं खाली घ्यायचंय तर त्यावेळेस पाय जास्तीत जास्त वरती उचलला जातो. तर तसं होता कामा नये. डोकं एक वेळेस वरती राहिलं आणि फक्त पोटाला ट्विस्ट मिळाला तरी चालेल. कारण आमच्यासाठी सहज सोपं जात आहे. पण जे बिगिनर्स असतात त्यांची बॅक स्टिफ असते, नाही जातं येत जास्त खाली, तर त्यावेळेस त्यांनी ट्विस्ट केला ना तरी तो खूपच उपयोगी असतो. तो पण फायदेशीर ठरतो त्यावेळेस पोटाला पीळ बसल्यानंतर. आणि म्हणून हे आसन एक 2 ते 3 मिनिट आपण करायचं. तर पुढचं आसन आता आपण पाहूयात. हे ट्विस्टिंगमध्येच आहे. ते आहे वक्रासन. वक्रासन आणि वक्रासन जर जमत असेल तर त्याच्या पुढे कसं करायचं अर्ध मत्स्येंद्रासन ते सुद्धा आपण यामध्ये घेऊयात. वक्रासनात दोन्ही पाय सरळ ठेवायचे आणि हे आसन आहे ना दंडासनापासून सुरुवात होते. कारण पाठ जर वाकलेली असेल, पोक असेल तर पोटाला पीळ मिळणारच नाही. म्हणून दंडासन. ही स्थिती छान घेतल्यानंतर गुडघ्यातून एक पाय वाकवायचा. तो किती वाकवायचा तर दुसऱ्या पायाचा गुडघा जिथपर्यंत आहे जिथे आहे त्याच्या बरोबर बाजूला हा पाय असला पाहिजे. यापुढे जर डावा पाय तुम्ही वाकवला असेल तर उजव्या हाताने डाव्या पायाला पकडायचं. मग तुमचा डावा हात हा बरोबर बाजूला ठेवायचा. बाजूला ठेवल्यानंतर अप्पर बॉडी ही समोर असली पाहिजे, साईडला नाही. मग हा जो गुडघा आहे या गुडघ्याच्या पुढे उजव्या हाताचा कोपरा आला पाहिजे आणि तो आल्यानंतर हळूहळू पायाला पकडायचं आहे. आता आपण सर्वात महत्त्वाच्या पायरीवर आहोत. पायाला पकडलेलं आहे, संपूर्ण आसन पण केलेलं आहे. पण हे आसन केव्हा आपल्यासाठी बेनिफिशियल असणार जेव्हा आपण पोटातून ट्विस्ट देणार आहोत. तर हा ट्विस्ट पहा. असा हा ट्विस्ट महत्त्वाचा आहे. या ट्विस्टिंगमध्ये जरा 2 प्रकार पडतात. जर आपण हा ट्विस्ट पूर्ण केला आणि पाठीला जर पोक असेल आणि असा ट्विस्ट केलेला आहे तर तो ट्विस्ट फक्त इथे आपल्याला जाणवणार, पूर्ण पोटापासून येणार नाही. कारण इथे पूर्णपणे मसल्स आहेत ते एका जागेला कॉन्ट्रॅक्ट झालेत. तर त्यांना पहिले स्प्रेड करायचं. स्प्रेड करण्यासाठी पाठ अशी ताठ करायची, छाती पुढे घ्यायची आणि मग पीळ द्यायचा पोटाला. आता यामध्येच पुढे अर्धमत्स्येंद्रासन म्हणजे ज्यांना पायाला पकडता येत आहे त्यांनी अर्धमत्स्येंद्रासन करायचं. म्हणजेच एक पाय असा गुडघ्यातून वाकवायचा. तो वाकवल्यानंतर दुसरा पाय बरोबर गुडघ्याच्या मागे ठेवायचा आणि तो मागे ठेवल्यानंतर त्याच्या ऑपोजिट हँड म्हणजे हा हात त्याच्या पुढे येणार, पायाच्या पुढे येणार. ही योगासने अशी आहेत की वजन कमी करण्यास सकट जे छोटे मोठे त्रास असतात, डायजेशनचे त्रास आहेत, डायबिटीजचा त्रास आहे, PCOD प्रॉब्लेम,
तसंच हर्निया, ब्लड प्रेशर या सर्व त्रासांवरती ही योगासनं फार महत्त्वाची ठरतात. आता हे आसनच पहा, यामध्ये जेव्हा आपण पोटाला पेळ मिळतो तेव्हा सहजपणे पॅनक्रियाजला सुद्धा पेळ मिळतो आणि तोच पेळ मिळत असताना पोटसुद्धा कमी होण्यास मदत होते. रिलॅक्स. आता आपण पुढचं आसन शिकूया. पण बाजूला स्ट्रेच दिला, पेळ दिलेला आहे आणि आता पोटावरती ताण, प्रेशर्स यायला पाहिजे आणि त्यासाठी खूप छान छान योगासनं आहेत. अर्धनावासन आहे, नक्रासन आहे, हृदयस्तंभासन आहे. तर ती योगासन आपण करू. आता आपण पाहतोय नावासन. नावासनात पाठीवर झोपून दोन्ही हात वरती घ्यायचे, एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वास सोडताना पाय, हात आणि मान वरती उचलायचे. हे आसन असं आहे की यामध्ये जेव्हा आपण लिफ्ट करतो तेव्हा सुरुवातीचे 3 ते 4 सेकंद आपण हे आसन करू शकतो, पण त्याच्या पुढे जेव्हा पोटावरती ताण येत जातात ते ताण जेवढा वेळ तुम्ही थांबणार तेवढे वाढत जाणार आहेत आणि जेव्हा हे ताण वाढतात तेव्हा खरे फॅट्स बर्न होऊन ॲबडॉमिनल मसल्स टोन होण्यासाठी हे आसन उपयोगी ठरतं. म्हणजेच यात काय महत्त्वाचं आहे, या आसनात जास्तीत जास्त वेळ थांबणं महत्त्वाचं आहे. पण ते थांबणं तेव्हापर्यंत जमणार नाही जोपर्यंत पोटाचे स्नायू रोज व्यायाम करून बळकट बनणार नाहीत आणि ही बळकटी आपल्याला फक्त व्यायामामुळेच येणार आहे. मग सराव महत्त्वाचा आहे. यासाठी मग तुम्ही काय करायचं, याचे रिपिटेशन करायचे. 6 ते 8 वेळा रिपीट करून हेच आसन पुन्हा 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 करून त्याचा सराव वाढवायचा. आणि मग कसं होणार, जास्त वेळ म्हणजे 1 मिनिट थांबण्याच्या ऐवजी दरवेळेस आपण 10-10 सेकंद थांबलो तरीसुद्धा 6 रिपिटेशनमध्ये 1 मिनिट बरोबर आपण होल्ड करत असतो. म्हणून रिपिटेशन करायचं आणि मग ड्युरेशन वाढवायचं. प्रेग्नन्सीनंतर जेव्हा पोट राहतं महिलांचं तेव्हा ते ॲबडॉमिनल मसल स्प्लिट झालेले असतात आणि फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये परत ते एकत्रसुद्धा येतात, पण सेकंड थर्ड प्रेग्नन्सीच्या वेळेस पोट तसंच राहतं आणि बऱ्याच महिलांना असं वाटतं की ते फॅट्स आहेत, पण ते फॅट्स नसून ते ॲबडॉमिनल मसल्स असतात आपले, जे खूप लूज पडलेले असतात. कारण बाळाला त्याची ग्रोथ होण्यासाठी स्पेस हवी असते आणि त्यामुळे पोटात जागा होण्यासाठी ते ॲबडॉमिनल मसल स्प्लिट म्हणजे बाजूला सरकतात आणि लूज पडतात. मग त्यांना परत टोन करण्यासाठी ही आत्ता जी आपण योगासने पाहतोय ही पोटावरती ताण येणारी ती उपयोगी ठरतात. म्हणून हे नावासन आहे. नावासनात म्हणजे हे अर्धनावासन पाहिलं आपण, परिपूर्ण नावासन सुद्धा आहे ज्यामध्ये आपण दोन्ही पाय सरळ ठेवायचे, दोन्ही हात वरती घ्यायचे, मी जे केलं होतं ते 20 सीट आहे, ते खूप छान एक्सरसाइज आहे आणि हे आहे परिपूर्ण नावासन. अर्धनावासनात हीच लेवल थोडीशी खाली होती. अर्धनावासन का आधी सांगितलं, कारण हे सोपं आहे सर्वांसाठी करण्यासाठी आणि परिपूर्ण नावासन आहे त्यामध्ये थोडं आपल्याला ॲबडॉमिनल बरोबर लोअर स्टमकवरती प्रेशर्स येतात. मग यावर आहे तुम्हाला नक्की कुठला भागावरती जास्त फॅट्स आहेत तर तुम्ही तसे प्रेशर्स ते कमी करू शकता, वाढवू शकता, असे ते लेवल्स आहेत. तर यामध्ये आपण काय बघितलं, हे आसन करण्याच्या वेळेस आपण त्याची ड्युरेशन आणि रिपिटेशन्स वाढवायचे तर त्याचा फायदा होणार. आता आपण पुढचं आसन पाहू, उत्तान पदासन. एकच मिनिटं, या आसनामध्ये म्हणजे बऱ्याच जण महिलांना वरती उठता येत नाही, तर त्यांनी सोपी पद्धत आम्ही त्यांना सांगतो ती म्हणजे असे तुम्ही खाली जाऊ शकता, बसून खाली जा. म्हणजे वरती उठता येत नसेल ना असं डायरेक्टली, वरती उठण्यासाठी पूर्ण वजन लिफ्ट करावं लागतं आणि ते वरून जर खाली गेला तरी सोपं जाईल. ही पोझिशन तुम्ही करू शकता. नक्की. पुढचं आसन उत्तान पदासन करूयात. उत्तान पदासनामध्ये पाठीवर झोपून, उत्तान म्हणजे वरच्या दिशेने उचलणे आणि पद म्हणजे पाय, तर आपल्याला वरती पाय लिफ्ट करून होल्ड करायचं आहे आणि ही होल्डिंग आपल्याबरोबर लोअर स्टमकवरचे फॅट्स कमी करण्यासाठी फार उपयोगी ठरते.
आता हे आसन आहे, असंच्या असं जेव्हा करायचा आपण प्रयत्न करणार तेव्हा एक दोन प्रकारे हे आसन आपण करतो. काही जण आहेत ती थोडीशी बॅक उचलतात, पण त्यावेळेस काय होतं, परत पूर्ण घे, पूर्ण आसन कर, इथपर्यंत आपण आणायचे. पण हे केल्यानंतर जर आपण ना थोडीशी पाठ अशी उचलली, बघा आता गायत्रीने उचलून दाखवली आहे, तर ते पूर्ण प्रेशर आहे ना तो आपल्या मांड्यांवरती येणार आहे, ते थाईसच्या हा अप्पर पार्ट्सवरती. पण हे जर पूर्ण फ्लॅट ठेवली बॅक, म्हणजे चिकटवून ठेवली योगा मॅटला, फ्लोअरला, तर पूर्णपणे पोटावरती ताण येणार. म्हणून आपण यामध्ये हे आसन कसं करायचं आहे, बॅक पूर्ण फ्लॅट असली पाहिजे आणि त्यामध्ये तुम्ही 45 डिग्रीजवरती होल्ड करायचं आहे. उत्तान पदासन आहे हे असं, पण यामध्ये थोडंसं आपण पुढे व्हेरिएशन करून प्रॅक्टिसने पुढे जाऊ शकतो. लेवल्स चेंज करत राहायच्या. एकदा 45 डिग्री, परत 60 डिग्रीची प्रॅक्टिस करू शकतो. 30 डिग्री म्हणजे यामध्ये जास्तच प्रेशर, कहरच. तर हा प्रेशर आहे तो आपण 10-15 सेकंड्स 20 सेकंड्सपर्यंत वाढवायचा. आणि हे सुद्धा अर्धनावासनाप्रमाणेच. या आसनात बळकटी लागते पोटाला भरपूर, आणि त्यामुळे आपण सराव करून हे वाढवायचे, त्याची ड्युरेशन वाढवायची. मी असे काही जणी पाहिलेल्या आहेत आपल्या योग वर्गांमध्ये की ज्या सुरुवातीला 10 सेकंद 15 सेकंद करतात, त्यांचा पहिला दिवस असतो तेव्हा, आणि जेव्हा 1 महिना 2 महिना त्यांचा रेग्युलर सराव होतो तेव्हा ते 1 ते 1.5 मिनिट या आसनामध्ये थांबू शकतात. तर ही बळकटी सरावामधून वाढत जाते, हे प्रशिक्षकाला सुद्धा दिसतं आणि त्या साधकाला सुद्धा अनुभवास येतं. तर त्यामुळे सराव महत्त्वाचा आहे. ठीक आहे, आत्ता आपण उत्तान पदासन पाहिलं. आता पुढचं आसन पाहूया, धनुरासन. पोटावरती प्रेशर्स दिले, आता पोटावर वजन. दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवायचे, दोन्ही हातांनी पायाला पकडायचं आणि स्ट्रेच करायचं. गायत्रीची फ्लेक्झिबिलिटी इतकी छान आहे ना, तिची आसनं बघायला लागले तर आपण कंटिन्युअस बघत राहू शकतो हिच्याकडे. पूर्ण धनुरासन दाखव एकदा. आपण धनुरासन कसं करायचं आहे, तर त्यामध्ये आपण सुरुवातीला पाय वाकवून दोन्ही पायाने अँकल्सला पकडायचं आहे. जर वरती बोटांना पकडलं तर जास्त कठीण जाईल स्ट्रेच करायला, तर पहिल्या अँकल्सला पकडून पायात थोडंसं अंतर घ्यायचं. अंतर कमी घेतलं तर मग ते आपल्या लोअर बॅकसाठी उत्तमच आहे, पण आपल्याला जास्त स्ट्रेच करायचं असेल तर थोडं अंतर घेऊन स्ट्रेच केलेलं उत्तम. स्ट्रेच करायचं. मग यामध्ये कसं, तर तुम्हाला दिसतंय यामध्ये मांड्यासुद्धा वर आहेत, छातीसुद्धा वर आहे, म्हणजे पूर्ण शरीराचं वजन कशावर येतं आहे, फक्त आणि फक्त पोटावर येत आहे. म्हणजे या एका आसनामुळे पोटातले सर्व त्रास हे दूर होणार. कारण जेव्हा वजन येतो पोटावरती तेव्हा तिथलं आजूबाजूचं रक्ताभिसरण फार सुधारतं, कारण त्या नसा मोकळ्या होतात, ज्या टणक झालेल्या सगळ्या शिरा आहेत त्या मोकळ्या होतात. रक्ताभिसरण सुधारल्यामुळे पेशींना नवजीवन प्राप्त होतं, त्यामुळे त्यामधलं सगळ्या त्रुटी असतील, सर्व काही डिसीज असतील ते सगळे हळूहळू कमी होत जातात. म्हणून या आसनामुळे पोट कमी होतं, PCOD प्रॉब्लेम्स दूर होतात आणि डायजेशनचे विकार दूर होतात, भूक नियंत्रित होते, पाठीची लवचिकता वाढते, पाठीचे स्नायू बळकट बनतात, शरीरातली प्रत्येक शीर ही एकाच वेळेस ताणली जाते. हातसुद्धा ताणले जातात, पायसुद्धा, पाठसुद्धा, ॲब्डॉमिनल मसल्स, चेस्ट, घसा इथपासून हा ताण येतोय. म्हणजे हा एक ताण दिल्याने किती प्रकारे शरीराला रिलॅक्सेशन मिळतं. म्हणून या आसनाचा सराव एक करायचा. यामध्ये एक थोडी एक्सरसाइज पण आपण पाहूया. रोल्स करू शकतो यामध्ये आपण. पोट कमी करण्यासाठी आणि डायबिटीज ज्यांना असेल त्यांनी हा रोल नक्की करावा. एका वेळेस 200 ते 300 रोज आपण सहजपणे करू शकतो, पण प्रत्येक वेळेस तोंडाने श्वास सोडायचा. बास. ठीक आहे, चला आता आपण पुढचं आसन पाहूयात, नक्रासन. दोन्ही हात असे ठेवायचे, मग दोन्ही पाय सरळ करायचे. हात असे ठेवून, पाय सरळ ठेवून, श्वास सामान्य. आता पहा, यामध्ये जर गायत्रीने थोडीशी पाठ वाकवली, म्हणजे इथून बेंड केला, थोडा बेंड कर, हां, म्हणजे हिप्स वरती राहिले, ही पाठ वरतीच आहे पण कंबर खाली गेली, तर हा पोटावरचा ताण त्या क्षणी निघून जाणार. पण जेव्हा बॅक आपण फ्लॅट ठेवणार, पूर्णपणे फ्लॅट, तेव्हा पोटावरती हा योग्य ताण येतो आणि पोट कमी होण्यासाठी मदत होते.
या नक्रासनाचा सराव म्हणजे ज्यांच्या ॲब्डोमिनल मसल्सला बळकटी आहे ते 1 मिनिट, 1.5 मिनिट, 2 मिनिट सहजपणे करू शकतात. पण सुरुवातीला आपण 10-15 सेकंद, 20 सेकंदांपासून तरी सराव हा सुरू करावा आणि मग पुढे रिपिटेशन वाढवत जाऊ शकतो. आता आपण पाहणार आहोत हृदयस्तंभासन. पाठीवर झोपून दोन्ही हात वरती घेऊन दोन्ही हात, दोन्ही पाय आणि मान एका क्षणी एकाच वेळेस आपल्याला थोडे वरती घ्यायचे, पण याचे लेवल्स खूप कमी असणार, त्यामुळे पोटावरती जबरदस्त ताण येतो. तुम्हाला आता लक्षात आलं असेल, हे आसन अर्धनावासनाप्रमाणेच आहे, पण अर्धनावासनात आपण पूर्णपणे सीट्सवरती बॅलन्स, कमरेवरती बॅलन्स घेतलेला. पण हृदयस्तंभासनात आपण त्याचे लेवल्स फार कमी ठेवतोय, फार कमी हात आणि पाय उचलतोय आणि एकाच लेवलला उचलतोय. त्यामुळे बरोबर पोटाच्या भागाला, मग ते लोअर असू देत किंवा अपर स्टमक, दोन्ही कमी होण्यासाठी हे असं आसन आहे की जे पूर्ण ॲब्डोमिनल मसल्सच्या पार्टला प्रेशराईज करतं. आणि त्यामुळे हे आसन आहे जे आपण जास्तीत जास्त वेळा केलं पाहिजे. तसंच आणखीन एक योगासन, आता हे एक पोटावरती जबरदस्त ताण आणणारं योगासन पाहिलं, पण यानंतर एक ट्विस्टिंग अशी द्यायची की ज्यामुळे रिलॅक्सेशन पण मिळेल आणि ती ट्विस्टिंग पोट कमी करण्यासाठी उपयोगी पण असेल. अशी ट्विस्टिंग आहे जठर परिवर्तनासनाची. दोन्ही हात खांद्यांच्या रेषेत सरळ करायचे, मग श्वास सोडून दोन्ही पाय वरती 90 अंशावरती उचलायचे. पाय उचलल्यानंतर एका बाजूला पाय ठेवून द्यायचे आहे आणि ते पाय ठेवल्यानंतर ज्या बाजूला पाय ठेवलेत त्याच हाताने त्या पायाचे अंगठे पकडायचे आणि त्याच्या ऑपोजिट बाजूला मान फिरवायची. ही मान अशी फिरवली की पोटाला जास्तीत जास्त पीळ मिळाला पाहिजे. हा पीळ फक्त एकाच गोष्टीमुळे आपण आहे तो कमी होऊ शकतो आपल्याकडून, ते म्हणजे हा खांदा उचलला जाणे. हा खांदा जर उचलला जात असेल याप्रमाणे तर हा ट्विस्टिंग ऑटोमॅटिकली कमी होते, पण हाच खांदा पूर्ण खाली असेल तर ट्विस्टिंग जास्तीत जास्त वाढते. तर जेवढा ट्विस्ट करणार तेवढंच पोट कमी होण्यासाठी, पोटाच्या विकारांसाठी, पाठीसाठी आणि कमरेसाठी हे आसन उपयोगी ठरेल. हे आसन एवढं सोपं आहे की या आसनात आपण एक 4 ते 5 मिनिट सहजपणे होल्ड करू शकतो. हां, फक्त ज्यांचं पोट जास्त आहे त्यांना छाती आणि पोटाच्या मध्ये कळ येऊ शकते जास्त वेळ होल्ड करताना, तर सुरुवातीला हे आसन 2 मिनटं करा, मग 3 मिनिट, मग 5 मिनटापर्यंत जाऊ शकता. हे आसन सोपं असल्यामुळे आपण याचे रिपिटेशनसुद्धा जास्त वेळा करू शकतो आणि होल्डसुद्धा जास्त करू शकतो. एका बाजूला केल्यानंतर रिलॅक्सेशन घेऊन दुसऱ्या बाजूला आपल्याला रिपीट करायचं आहे. बऱ्याच जणींना खूप टेन्शन असतं हे वजन कसं कमी होणार, आणि एक ठराविक वय पुढे गेल्यानंतर तर ते टेन्शन वाढतं, कारण हार्मोनल इम्बॅलन्स, मेनोपॉजचा वेळ आणि त्यावेळेस पोट कमी करायचे, वजन कमी करायचं आहे. तर अशा वेळेस शरीराला अति ताण न देता कुठले अवघड किंवा आपल्याला झेपत नसणारे वर्कआउट्स टाळून आपण ही योगासने करू शकतो. योगासने ही सोपी आहेत आणि तुम्हाला करायला सोपी असल्यामुळे तुम्ही रोज तो सराव वाढवत गेला, तुम्हाला आवड त्याची निर्माण होईल आणि योगासने तुम्ही छान शिकू शकाल. रिलॅक्स. तर ही मोजकी योगासने आहेत जी सर्वांसाठी फार उपयोगी ठरतील, कारण आजकालचं ही जनरेशन आहे की ज्या वेळेस म्हणजे फास्ट फूड आणि आहारावरती तसं नियंत्रण नसतं आणि त्या नियंत्रण थोडं थोडं आपण आणायचं. ते सोपं पण आहे, म्हणजे घरातल्या घरात आपण काही चेंजेस करू शकतो. मिठाचं प्रमाण थोडं कमी करू शकतो, कारण मिठाचंच प्रमाण जवळपास 4 ते 5 किलो आपल्या शरीरामध्ये भरतं. मग आपण मीठ थोडंसं कमी करू शकतो, तेलकट पदार्थ कमी करायचे आणि जेवणाच्या वेळा योग्य असल्या पाहिजेत. आहारावर नियंत्रण आणायचं, ते आपल्यालाच कळणार की आपण किती त्याचं नियंत्रण आणलं पाहिजे. आणि पोटाचे 4 भाग करा. 2 भाग अन्नाने भरा, 1 भाग पाण्याने भरायचा, 1 भाग हवेसाठी ठेवायचा. एकदम ढेकर येईपर्यंत तृप्त असं जेवायचं नाही, हलकं ठेवायचं पोट, अगदी आहार एकदम हलका असला पाहिजे. तर आज आपण ही छान छान योगासनं शिकलेलो आहोत, तर ती सगळ्यांनी घरी घर बसल्या एकदम सहज करू शकता. हा व्हिडिओ तुम्ही परत पाहून ती सगळी आसनं रोज तुम्ही रेग्युलर सराव ठेवा. चला आपण आता परत भेटूया. थँक्यू सो मच.